भारतीय महिला क्रिकेट संघाच्या परफॉर्मन्स ॲनालिस्ट अनिरुद्ध देशपांडे यांचा टाटा सिएरा देऊन गौरव. अंबानगरी अमरावतीसाठी अभिमानाची बाब ठरलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाशी संबंधित परफॉर्मन्स ॲनालिस्ट अनिरुद्ध अरुण देशपांडे यांचा टाटा मोटर्सतर्फे विशेष सन्मान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना अत्याधुनिक टाटा सिएरा हे वाहन प्रदान करण्यात आले. अलीकडेच भारतीय महिला क्रिकेट संघाने जागतिक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत विश्वचषक जिंकून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. या ऐतिहासिक यशामध्ये संघाच्या परफॉर्मन्स ॲनालिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या अनिरुद्ध देशपांडे यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण विश्लेषणामुळे आणि सातत्यपूर्ण कामगिरीमुळे संघाच्या यशात मोलाची भर पडली आहे. या गौरवप्रसंगी अमरावती येथील जैका मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड येथे विशेष वाहन वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात देशपांडे यांना टाटा सिएरा या वाहनाची चावी देऊन सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमात जैका मोटर्सच्या जनरल मॅनेजर दीपलक्ष्मी खेडकर, टाटा मोटर्सचे एरिया मॅनेजर संदीप पेड्डींना, जैका मोटर्स अमरावतीचे सेल्स मॅनेजर संजय सरोदे तसेच जैका मोटर्सचा संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता. उपस्थित मान्यवरांनी देशपांडे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अमरावतीसारख्या शहरातून राष्ट्रीय स्तरावर यश मिळवणाऱ्या व्यक्तीचा गौरव होणे ही संपूर्ण शहरासाठी अभिमानाची बाब असल्याचे यावेळी नमूद करण्यात आलं. तसेच जैका मोटर्सतर्फे समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा उपक्रम सातत्याने राबवण्यात येत असून क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अमरावती. भारतीय महिला टीमने जो वर्ल्ड कप जिंकला त्याबद्दल तुमचं काय मत? आय थिंक जो वर्ल्ड कप होता सगळ्यांनीच खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि या वर्ल्ड कपमुळे क्रिकेटच नाही तर वुमन्स स्पोर्ट्समध्ये जे एम्पॉवरमेंट होईल आणि जे होतं आहे सध्या जे आम्हाला दिसतं आहे ते खूप चांगल्या लेवलवर होणार आहे. हा वर्ल्ड कप वुमन्स वर्ल्ड कप फक्त क्रिकेटसाठीच नव्हता पण सगळ्या स्पोर्ट्ससाठी होता. बिकॉज या वर्ल्ड कपमुळे ज्या बाकी स्पोर्ट्सच्या मुलींना जी एक मोटिवेशन आली आहे, एक जी स्पोर्ट्समॅन स्पिरिटची त्यांची वाढली आहे ती खूप चांगली झाली आणि खूप मोठी कामगिरी केली आहे. 52 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा आपण हा वर्ल्ड कप जिंकलो आणि आय एम सो हॅपी मी या वर्ल्ड कप टीमचा पार्ट होतो. आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे आपल्या इंडियात लिगसी ज्याला म्हणतात जी टाटाजने मेंटेन केली आणि त्यांनी नॉट ओनली प्लेयर्स पण सपोर्ट स्टाफला पण जी गाडी गिफ्ट केली आहे आणि मला दिसते आज आय थिंक नथिंग मोर दॅन टाटा मॅन जस्ट द बेस्ट डे ऑफ माय लाईफ असं मला वाटतं. आणि आणखी वुमन्स टीमने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन सर की तुम्ही वर्ल्ड कप टीमच्या सोबत होते आणि अमरावतीमधून हा खूप आनंदाचा आणि महत्त्वाचा क्षण आहे की तुम्ही आपले अमरावतीचे पुत्र जे BCCIच्या लेवलवर आणि आंतरराष्ट्रीय लेवलवर काम करतात. खरंच हा अमरावतीसाठी खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच. आय थिंक मी एकच सांगू शकेल की जर का अमरावती वरून लोक इंटरनॅशनल लेवलवर जात आहेत दॅट मीन्स हा रिझल्ट आहे फक्त हार्डवर्कचा. सो आता ती गोष्ट राहिली नाही की आपण मुंबई पुणे या शहरातूनच वरती जाऊ शकतो. इनफॅक्ट तुम्हाला हे सांगू इच्छितो मी की जितेश शर्मा, अपूर्व वानखडे, दिशा कासट, भारती फुलमाली या लोकांनी ऑलरेडी WPL, IPL आणि इंटरनॅशनल लेवलवर कामगिरी केली आहे आणि त्यांच्यात मी ॲडप्ट झालो आहे. आणि अजून प्राऊडची गोष्ट म्हणजे सगळे मला ज्युनियर्स आहेत, सगळे अनिदाला म्हणून मला कॉल करतात. सो आय थिंक हे एक गोष्ट सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे की स्वप्न मोठे बघा आणि ते पूर्ण करायला फक्त डेडिकेशन ठेवा आणि एक जिद्द ठेवा, ते नक्कीच पूर्ण होते आणि ते होतात, नक्की होतात. या सगळ्यांनी केले, मी पण ट्राय केलं, ते झालं. सो सगळ्यांना एकच मेसेज आहे सगळ्या स्पोर्ट्स पर्सनला की मोठे स्वप्न पहा, त्याच्यासाठी जीवतोड मेहनत करा. बिकॉज शेवटी मेहनत आणि तुमचं स्किलच शेवटी कामात येईल आणि तेच तुम्हाला वरच्या लेवलवर. तर हे सांगू शकतो मी की मेहनत करत राहा आणि आपल्या स्पोर्ट्सला आपल्या ड्रीममध्ये कन्वर्ट करा आणि त्या ड्रीमला रियालिटी करा.